नमस्कार आणि आपलं स्वागत आहे. विचार करा, एक तरुण ऋषी तीव्र तपश्चर्या करतोय, पण एका क्षणात त्याचं मन विचलित होतं. हं, तो एका अप्सरेच्या मोहात पडतो आणि स्वतःच्या कल्पनेने रचलेल्या एका अद्भुत स्वर्गात म्हणजे अक्षरशः हरून जातो. बरोबर. ही एक केवळ कथा आहे की आपल्या मनाच्या अफाट शक्तीबद्दल आणि त्याच्या धोक्यांबद्दल काहीतरी खोलवर सांगतीये. हो, ही कथा म्हणजे योग वासिष्ठाच्या विशाल ज्ञानसागरातील एक महत्वाचं रत्न आहे. योग वासिष्ठ जे आत्मज्ञान आणि मुक्तीचा मार्ग उलगडून दाखवतं, नाही का? बरोबर. आणि आज आपण श्रोत्यांनी दिलेल्या स्रोतांच्या आधारावर याच योग वासिष्ठातील शुक्राचार्यांच्या कथेचा म्हणजे अध्याय 5 ते 8 याचा सखोल विचार करणार आहोत. हो, आपण फक्त कथा ऐकणार नाही, तर तिच्या मागे ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. आपला उद्देश आहे शुक्राच्या या विलक्षण अनुभवातून इच्छा म्हणजे काम, भ्रम म्हणजे माया, कर्म आणि मुक्ती या संकल्पना कशा उलगडतात हे पाहणे. आणि हे सगळं आपल्याला मिळालेल्या स्रोतांमध्ये जसं वर्णन केलं आहे त्या आधारेच, हो की नाही? अगदी त्या आधारावरच आपण ही चर्चा करणार आहोत. या स्रोतांमध्ये कथेचं वर्णन पण आहे आणि त्याचं तात्विक विश्लेषण दोन्ही आहे. चला तर मग थेट कथेत शिरूया. कथा सुरू होते तेव्हा शुक्र नक्की काय करत आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे? तर भृगु ऋषींचा तेजस्वी पुत्र शुक्र, तरुण, देखणा आणि ज्ञानाची इच्छा बाळगणारा, तो मंदार पर्वतावर एकांतात कठोर तपश्चर्या करत आहे, कदाचित आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकतोय. सगळं शांत, एकाग्र वाटत असतानाच एकाएकी त्याच्यासमोर आकाशात एक अत्यंत सुंदर अप्सरा प्रकट होते. हो, तिचं ते अलौकिक सौंदर्य आणि नृत्य पाहून तपश्चर्येत लीन असलेल्या शुक्राचं मन क्षणार्थात विचलित होतं. हा कथेतील खूप महत्वाचा क्षण आहे. इथूनच सगळं बदलतं. त्याच्या मनात तीव्र मोह जागा होतो. म्हणजे केवळ आकर्षण नाही, तर एक खोलवरची इच्छा निर्माण होते. अगदी. आणि ही इच्छा तितकी प्रबळ ठरते की त्याच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येचा बांधच फुटतो जणू. हो, आणि इथेच वशिष्ठ ऋषी आपल्याला एक महत्वाचा मुद्दा सांगतात. हा प्रसंग दाखवून देतो की आपल्या मनात सुप्तपणे असलेल्या वासना कशा अनपेक्षितपणे वर येऊ शकतात. अगदी. साधनेच्या मार्गावर असताना सुद्धा. यातूनच वशिष्ठ स्पष्ट करतात की आपलं मन कसं वास्तवासारखं वाटणारं भ्रामक जग निर्माण करू शकतं. अच्छा. शुक्राची ही पहिली पायरी होती, इच्छेच्या म्हणजे कामच्या दिशेने. आणि मग ही इच्छा त्याच्या मनाचा पूर्ण ताबा घेते, नाही का? अगदी. आता शुक्राच्या मनात फक्त आणि फक्त त्याच अप्सरेचाच ध्यास आहे. स्त्रोत सांगतात की तो कन्झ्युम्ड बाय लॉंगिंग म्हणजे तीव्र तळमळीने व्याकुळ झाला आहे. ही तळमळ इतकी वाढते की तो वास्तवापासून दूर जाऊन एका मानसिक जगात प्रवेश करतो. तो अक्षरशः आपल्या कल्पनाशक्तीने इंद्राच्या स्वर्गाची, इंद्रलोकाची एक अत्यंत सजीव कल्पना रचतो. सजीव कल्पना म्हणजे ही केवळ दिवसाढवळ्या पाहिलेली स्वप्न नाहीत. स्त्रोत सांगतात की तो तपशीलवार कल्पना करतो, देव, इतर अप्सरा, दिव्य संगीत, नंदनवनासारख्या बागा, अच्छा, सोनेरी कमळांनी भरलेली सरोवरं, पवित्र मंदाकिनी नदी. इतकंच नाही तर त्या कल्पनेत प्रत्यक्ष इंद्र त्याचं स्वागत करत आहे असंही तो पाहतो. तो या कल्पनेत पूर्णपणे रमून जातो. हे थक्क करणार आहे. म्हणजे आपलं मन इतकं शक्तिशाली आहे की ते एक संपूर्ण वेगळंच वास्तव निर्माण करू शकतं. इथेच योग वासिष्ठाचं एक महत्वाचं तत्वज्ञान समोर येतं. ही दृष्टी म्हणजे मायेचं प्रतिबिंब आहे. माया म्हणजे केवळ भ्रम किंवा जादू नाही बरं का. ओके. तर ती चैतन्याचीच एक सृजन शक्ती आहे जी बाह्य जगात प्रकट होते आणि कधीकधी स्वतःच्याच निर्मितीमध्ये अडकते. अच्छा. शुक्राच्या बाबतीत ही त्याच्या अपूर्ण इच्छांची, त्याच्या वासनांची एक स्वप्नवत निर्मिती आहे. स्त्रोत तर इथपर्यंत जातात की जशी शुक्राची ही कल्पना आहे तसंच आपण अनुभवत असलेलं हे बाह्य जग सुद्धा एका अर्थाने मानसिक प्रक्षेपणच आहे. म्हणजे इमॅजिनेशन ॲज रियालिटी. आपलं आंतरिक जग, आपल्या कल्पना, आपल्या भावना बाह्य जगा इतक्याच किंवा कधीकधी त्याहूनही अधिक प्रभावी ठरू शकतात. बरोबर. आणि त्याने कल्पलेल्या इंद्राच्या स्वर्गाचं प्रतीक काय आहे? स्त्रोत सांगतात की ते केवळ सुखाचं ठिकाण नाही, तर ते अहंकार प्रेरित आध्यात्मिक महत्वाकांक्षेचं प्रतीक आहे. अहंकाराचं प्रतीक? हो. शुक्राला केवळ प्रेम किंवा सुख नकोय, तर स्वर्गात मिळणारा मानसन्मान, एक प्रकारची दिव्य सत्ताही हवी आहे. ही इच्छा त्याच्या अहंकाराला पुष्टी देते. इथे त्याचा पुरुषार्थ म्हणजे प्रयत्न, हो, तो चुकीच्या दिशेने केवळ इच्छेच्या पूर्ततेसाठी वापरला जात आहे, आत्मज्ञानासाठी नाही. बरं.
मग त्याच्या या काल्पनिक स्वर्गात तो त्या अप्सरेला भेटतो का, जिच्यामुळे हे सगळं सुरू झालं? हो, त्याची ही मानसिक निर्मिती अजून पुढे जाते. तो त्या अप्सरेला त्याच्या कल्पनेच्या स्वर्गात भेटतो. अच्छा. त्यांच्या तीव्र प्रेम, एकमेकांसाठीची तळमळ आणि काव्यमय शब्दांत एकमेकांची प्रशंसा सुरू होते. ते प्रेमाची कबुली देतात, आलिंगनबद्ध होतात आणि स्वर्गीय सुखात एकत्र रममाण होतात. जणू काही कामदेवाने म्हणजे इच्छेच्या देवतेने त्यांना पूर्णपणे जिंकून घेतलेलं असतं. हो, आणि स्रोतांमध्ये या उत्कटतेचं वर्णन करण्यासाठी एक सुंदर नैसर्गिक रूपक वापरलं आहे, जसा चंद्रप्रकाशामुळे चंद्रकांत मणी वितळतो. वा, हे रूपक त्यांच्या प्रेमाची तीव्रता दर्शवतं. नक्कीच. पण या कथेच्या आणि मायेच्या संदर्भात याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हे केवळ तीव्रतेचं नाही, तर क्षणभंगुरतेचंही प्रतीक आहे. ही उत्कटता म्हणजे खूप तीव्र आहे, पण ती काय म्हणतात त्याला, मायेवर आधारलेली आहे, भ्रमावर आधारलेली आहे. ओके. जसा चंद्रकांत मणी वितळून नाहीसा होतो, तशीच ही इच्छेवर आधारित उत्कटतासुद्धा तात्पुरती, अस्थिर आणि अंतिमतः नाश पावणारी आहे. कारण तिचा पायाच मुळात सत्य नाही, तर मानसिक निर्मिती आहे. ही तीव्र वासनाच त्या भ्रमाला अधिक घट्ट करत आहे. आणि मग कथेत रात्रीचा उल्लेख येतो. रात्रीचा अंधार त्यांना वेढून टाकतो. हो, आणि हा अंधार केवळ भौतिक अंधार नाही. स्रोत स्पष्ट करतात की हा अज्ञानाचा अंधार आहे. अज्ञानाचा म्हणजे आत्मस्वरूपाच्या विस्मरणाचा. जेव्हा ते दोघेही इच्छेच्या पूर्णपणे अधीन होतात, तेव्हा अज्ञानाचा अंधार त्यांना व्यापून टाकतो. हे त्यांच्या आध्यात्मिक पतनाचं स्पष्ट सूचक आहे. इथे हेही नोंद घेण्यासारखं आहे की कथा अप्सरेला खलनायिका ठरवत नाही. अगदी बरोबर. दोष कुणा एका व्यक्तीचा नाहीये. कथा दाखवते की दोघेही इच्छेच्या प्रवाहात कसे वाहून जातात, कसे बळी पडतात. बरोबर. अप्सरा स्वतः इथे क्षणभंगूर इंद्रिय सुखाचं प्रतीक आहे. मुद्दा व्यक्तींचा नाही, तर काम म्हणजे इच्छा आणि माया म्हणजे भ्रम यांच्या शक्तीचा आहे. आणि ती शक्ती व्यक्तीला कसं बांधून ठेवू शकते हे दाखवणं महत्वाचं आहे. नक्कीच. मग या काल्पनिक स्वर्गाचा, या उत्कट पण भ्रामक अनुभवाचा शेवट कसा होतो? जसं अपेक्षित होतं तसंच. कारण हा स्वर्ग वास्तवात नव्हता, तो केवळ मानसिक कर्मांची निर्मिती होती. त्या काल्पनिक मानसिक कर्मांचं पुण्य जसजसं क्षीण होत जातं, तसतसा तो भ्रम वितळू लागतो. हो, शुक्र आणि ती अप्सरा दोघेही त्यांचं ते तेजस्वी स्वर्गीय रूप गमावतात आणि पुन्हा पृथ्वीवर जन्ममृत्यूच्या चक्रात, संसारात फेकले जातात. आणि शुक्राला आपल्या गमावलेल्या वैभवाचं, त्या भ्रामक सुखाचं खूप दुःख होतं. आणि इथून सुरू होतो त्याचा पुनर्जन्माचा एक लांबलचक प्रवास, कर्माचे भोग. हो, हा प्रवासही खूप विलक्षण आहे. तो थेट मनुष्य म्हणून जन्मत नाही. त्याचा अंश आधी भाजीपाल्यात जातो, मग तो एका ब्राह्मणाकडून खाल्ला जातो, तेव्हा तो त्या ब्राह्मणाचा मुलगा म्हणून जन्मतो. हो. त्यानंतरच्या जन्मात तो एक विद्वान ऋषी बनतो, मग एका जन्मात पराक्रमी राजा, आणि शेवटी पुन्हा सर्वसंग परित्याग करून तपस्वी संन्यासी बनतो. या प्रवासात एक महत्वाचा टप्पा येतो, जेव्हा तो ऋषी म्हणून जगत असतो. हो, तो हरिणीचा. बरोबर. त्यावेळी त्याला एका हरिणीपासून एक पुत्र होतो. गंमत म्हणजे ही हरिणी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून पुनर्जन्म घेतलेली तीच अप्सरा असते. अच्छा. आणि या मुलावरील पितृप्रेमात तो पुन्हा अडकतो. त्याचं लक्ष पुन्हा तपश्चर्येवरून विचलित होतं. हा पुनर्जन्माचा फेरा काय दर्शवतो? यात काही प्रगती आहे की केवळ एका चक्रात फिरणं आहे हे? स्रोत स्पष्ट करतात की ही चक्रीय पुनर्जन्म आहेत, कोणतीही सरळ रेषेतील आध्यात्मिक प्रगती नाही. हे चक्र का सुरू राहतं? का? याचं उत्तर आहे टिकून राहिलेल्या वासना आणि आसक्ती आणि पूर्वीच्या कर्माचे ठसे. हाच कर्माचा नियम आहे. आपल्या मनात खोलवर रुजलेल्या इच्छा आणि कर्माचे संस्कारच पुढचे जन्म आणि अनुभव निश्चित करतात. म्हणजे जोपर्यंत या वासना मुळापासून जात नाहीत, तोपर्यंत हे संसार चक्र सुरूच राहतं. अगदी. म्हणजे जोपर्यंत मनात इच्छा आणि आसक्ती आहे, मग ती प्रेमाची असो, सत्तेची असो किंवा अगदी पितृप्रेमाची, तोपर्यंत मुक्ती नाही. अगदी. अनियंत्रित इच्छा, काम, पुनर्जन्माचं चक्र संसार टिकवून ठेवते. आणि इथे महत्वाचं म्हणजे केवळ शृंगारिक मोहच नाही, तर ते पितृप्रेम सुद्धा. हो, हरिणी पुत्रावरील त्याचं वात्सल्य, पितृप्रेम हे सुद्धा आसक्तीचं मानलं गेलं आहे. योग वासिष्ठाच्या दृष्टीने कोणतीही आसक्ती जी आपल्याला आत्मस्वरूपापासून दूर नेते, ती बंधनाचं कारण बनते. आणि यातून सुटण्यासाठी वैराग्य म्हणजे अनासक्ती, त्यागाची भावना आवश्यक आहे. बरोबर.
शुक्राच्या या प्रवासाची तुलना अनेकदा व्यासपुत्र शुकदेव यांच्याशी केली जाते. त्यात काय फरक आहे? हा खूप महत्वाचा फरक आहे. शुकदेव जन्मतःच ज्ञानी होते. त्यांनी मायेच्या मोहांना ओळखलं आणि त्यांना नाकारून थेट मुक्ती प्राप्त केली. अच्छा. त्यांचा पुरुषार्थ म्हणजे त्यांचा प्रयत्न थेट ज्ञानासाठी होता. तर शुक्राला मात्र मोहात अडकून अनेक जन्मांच्या दुःखद चक्रातून फिरावं लागलं. अनेक जन्म भोगल्यानंतर शेवटी त्याला जाणवलं की खरा मार्ग त्यागाचा, वैराग्याचा आहे. त्याची अंतिम तपस्वी अवस्था ही मुक्तीचा मार्ग आहे, स्वतः मुक्ती नव्हे. म्हणजे त्याला हा लांबचा मार्ग स्वीकारावा लागला. हो, कारण त्याचा सुरुवातीचा पुरुषार्थ, त्याचा प्रयत्न वासनांनी प्रेरित होता, विवेकाने नाही. इथे स्वप्रयत्न किंवा पुरुषार्थाची दिशा किती महत्वाची आहे हे दिसून येतं. तर वसिष्ठ ऋषींनी शुक्राची ही संपूर्ण कथा वापरून मायेची संकल्पना आणि इच्छेचं बंधन कसं समजवलं याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया का? नक्कीच. वशिष्ठ ऋषी शुक्राच्या या अनुभवाचा आरसा म्हणून वापर करतात. ते दाखवतात की प्रक्रिया कशी घडते. मनात इच्छा, काम निर्माण होते. ती तीव्र होऊन तळमळ बनते. मग मन त्या इच्छेनुसार एक काल्पनिक जग, माया रचतं. व्यक्ती त्यात पूर्णपणे रमून जाते. त्यातून कर्मांचे संस्कार तयार होतात. पुण्य क्षीण झाल्यावर पतन होतं. आणि पुन्हा जन्म-मृत्यूचं चक्र, संसार सुरू होतं. हे सगळं इच्छेच्या जबरदस्त बंधनकारक शक्तीला अधोरेखित करतं. बरोबर. आणि हा मुद्दा केवळ प्राचीन कथा किंवा तत्वज्ञानापुरता मर्यादित नाही असं वाटतं. अर्थात आपण हे स्पष्ट केलं पाहिजे की योग वासिष्ठाचे स्रोत आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट उल्लेख करत नाहीत. पण मायेचं जे वर्णन स्रोतांमध्ये आहे, म्हणजे इच्छेवर आधारित, मनाने रचलेलं, अत्यंत वास्तविक वाटणारं जग, त्याचे काही धागेदोरे आपल्याला आजच्या जगातही दिसू शकतात का, याचा विचार करायला हरकत नाही. उदाहरणार्थ शुक्राचं त्याच्या त्या काल्पनिक स्वर्गात पूर्णपणे हरवून जाणं. स्रोत सांगतात की तो त्यात इतका रमला की त्याला बाह्य जगाचा विसर पडला. हो. हे कुठेतरी आधुनिक काळातल्या व्यसनाधीनतेच्या काही प्रकारांशी किंवा आभासी वास्तव म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी किंवा मेटावर्स सारख्या तंत्रज्ञानाने निर्माण होणाऱ्या अनुभवांशी मिळतं-जुळतं वाटू शकतं. अच्छा. पुन्हा एकदा हे विश्लेषण आपण केवळ स्रोतांमध्ये मायेचं जे स्वरूप वर्णन केलं आहे त्यावर आधारित करत आहोत. यात कोणते समान घटक दिसतात ज्यांचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे? तीव्र इच्छा किंवा वासना, मानसिक व्यस्तता म्हणजे सतत त्याच विचारात रमणे, वास्तवापासून किंवा दैनंदिन जीवनापासून तुटणे, एका आंतरिक काल्पनिक वास्तवाची निर्मिती जी खऱ्या जगापेक्षा अधिक आकर्षक किंवा महत्वाची वाटू लागते. एक प्रकारचा चक्रीय नमुना म्हणजे त्या अनुभवात पुन्हा पुन्हा जाण्याची इच्छा. बरोबर. आणि त्याचे संभाव्य नकारात्मक परिणाम जसं शुक्राचं पतन झालं. म्हणजे VR किंवा मेटावर्ससारखे तंत्रज्ञान, मायेसारखे अनुभव म्हणजे इच्छेवर आधारित मानसिक प्रक्षेपण सुलभ करणारी आधुनिक साधनं म्हणता येतील का? अर्थात योग वासिष्ठाच्या व्याख्येनुसार. स्रोतांमध्ये मायेच्या व्याख्येनुसार म्हणजे मनाने, इच्छेपोटी, वासनेपोटी निर्माण केलेलं अत्यंत सजीव वाटणारं स्वप्नवत जग, त्या व्याख्येच्या चौकटीत बोलायचं झाल्यास असं म्हणायला वाव आहे. ओके. ही तंत्रज्ञानं आपल्याला अत्यंत वास्तविक वाटणारे, आपल्या इच्छा-आकांक्षांवर आधारित अनुभव देऊ शकतात. जर या अनुभवांमध्ये आपण इतके गुरुफटलो की आसक्ती निर्माण झाली, वास्तवाचं भान सुटलं, तर ते मायेच्या कार्यासारखंच परिणाम करू शकतं. असं स्रोतांची शिकवणीच्या आधारावर म्हणता येईल. मनाची ही जी निर्मितीची शक्ती आहे ती तेव्हा बंधनकारक ठरते. पण या सगळ्याचा मूळ संदेश, गाभा तोच राहतो. अगदी. इच्छा, कामना, वासना या बांधतात. वैराग्य, अनासक्ती, त्याग हे मुक्त करतात. शुक्राला अनेक जन्मांनंतर का होईना पण शेवटी याच त्यागाच्या, वैराग्याच्या मार्गावर परत यावं लागलं, जो मुक्तीकडे नेणारा खरा पुरुषार्थ आहे. म्हणजे मनाच्या या अफाट शक्तीला योग्य दिशा देणं, विवेकाने प्रयत्न करणं हेच योग वासिष्ठ सांगू पाहतं. बरोबर. तर आज आपण योग वासिष्ठातील शुक्राचार्यांच्या अत्यंत बोधप्रद कथेचा सखोल आढावा घेतला. त्यांच्या मोहात पडण्यापासून ते पुनर्जन्माच्या लांबचक चक्रातून जाऊन शेवटी त्यागाचा आणि विवेकाचा मार्ग स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास आपण पाहिला. हो. या चर्चेतून आपण मनाची भ्रम म्हणजे माया निर्माण करण्याची अफाट शक्ती, इच्छेचं म्हणजे कामाचं बंधनकारक स्वरूप, कर्माचं अटळ फळ आणि पुनर्जन्मचक्र म्हणजे संसार
आणि यातून बाहेर पडण्यासाठी वैराग्य किंवा त्यागाची म्हणजे अनासक्तीची आवश्यकता. यांसारख्या महत्वाच्या संकल्पना समजून घेतल्या जशा त्या आपल्याला दिलेल्या साधनांमध्ये मांडल्या आहेत. शुक्राची कथा म्हणजे पुरुषार्थाचा, स्वप्रयत्नाचा एक आरसा आहे. तो योग्य दिशेने नसेल तर कसा बंधनात अडकवतो आणि योग्य दिशेने असेल तर कसा मुक्तीकडे नेतो. शुक्राचा प्रवास आपल्याला दाखवून देतो की इच्छा आणि आसक्ती किती खोलवर रुजलेल्या असू शकतात हो ना. आणि त्यांच्या पलीकडे जाण्यासाठी किती प्रयत्न, किती समज आणि किती विवेक आवश्यक आहे. आणि हेही महत्वाचं आहे की अंतिम ध्येय गाठण्याच्या मार्गात अडथळे येतात. आपण भरकटू शकतो, पण योग्य दिशेने परत प्रयत्न करण्याची, पुरुषार्थ करण्याची शक्यता नेहमीच असते. बरोबर. जसं शुक्र शेवटी पुन्हा तपश्चर्येकडे, आत्मज्ञानाच्या मार्गाकडे वळाला. अगदी. नक्कीच. आता या सगळ्या विचारमंथनानंतर एक प्रश्न मनात रेंगाळतो. जर शुक्राचा तो अत्यंत सजीव, खरा वाटणारा मानसिक स्वर्ग केवळ त्याच्या तीव्र इच्छा आणि अज्ञानाची निर्मिती होती, तर मग या वास्तविक जगात आपण ज्या महत्वाकांक्षा बाळगतो, ज्या नात्यांमध्ये, वस्तूंमध्ये, ध्येयांमध्ये आसक्त होतो, त्यांच्या तथाकथित स्थिरतेबद्दल आणि त्यातून मिळणाऱ्या फळांच्या खरेपणाबद्दल ही कथा आपल्याला काय विचार करायला लावत असेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. यावर नक्कीच चिंतन करता येईल.